अपचन आणि गॅसेसमुळे पोट गच्च झाले असेल तर करा हा घरगुती उपाय। नमस्कार मित्रांनो, अन्नपचन व्यवस्थित न झाल्यामुळे खरपट येणे, अपचन किंवा वारंवार पाद येण्यासारख्या समस्या तुम्हाला देखील जाणवत असतील तर आजचा हा सोपा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करा। याशिवाय तुम्हाला भूक लागत नसेल, जेवणाची इच्छा होत नसेल तर अशा वेळी हा उपाय तुम्हाला निश्चितच फायदेशीर ठरणार आहे। चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। अपचन, बद्धकोष्ठासारख्या समस्यांवर अत्यंत गुणकारी असा हा आजचा उपाय बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम एक भांडे घेऊन त्यामध्ये 1 ग्लास एवढे पाणी घ्यायचे आहे। आता आपल्याला आवश्यक आहे कच्ची बडीशोप। मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जणांना जेवणानंतर बडीशोप खाण्याची सवय असते। बडीशोप खाल्ल्याने अन्नपचन सुरळीत होऊन यामधील फायबर्समुळे पोट देखील साफ होते। याशिवाय आज सांगितल्याप्रमाणे ही बडीशोप वापरली तर तुमचे वजन वाढणार तर नाहीच, पण वाढलेले वजन देखील कमी होण्यास सुरुवात होईल। मित्रांनो, ज्यांना रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते अशा व्यक्तींनी दररोज ही कच्ची बडीशोप न चुकता खाल्ली पाहिजे। आपण साधारण 2 चमचे एवढी बडीशोप या पाण्यामध्ये टाकायची आहे। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे हिरवी वेलची। अगदी प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असणारा हा पदार्थ अन्नपदार्थांची चव तर वाढवतोच, पण मंदावलेली पचनक्रिया देखील सुरळीत करतो। वेलचीमधील आयर्न रक्तवाढ होण्यास मदत करते। दररोजच्या चहामध्ये एका वेलचीचा वापर केल्याने सर्दी, खोकला आणि कफाचे इतर आजार होण्याचा धोका कमी होतो। आपण 2 वेलच्या या पाण्यामध्ये सोलून टाकायचे आहे। आता हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळवायचे आहे। मित्रांनो, अपचनाच्या समस्यांसाठी अँटासिड किंवा मेडिकलमधील गोळ्या औषधांचा वापर करण्यापेक्षा यांसारखे सोपे घरगुती उपाय केले तर अपचनाची ही समस्या मुळापासून नष्ट होते। याशिवाय आजच्या या उपायाने रक्तवाढ होण्यास मदत तर होतेच, याशिवाय रक्तशुद्धी करून शरीरातील रक्तामधील विषारी घटक शरीराबाहेर उत्सर्जित करण्यासाठी देखील या उपायाची मदत होते। पाणी उकळून अर्धे शिल्लक राहिल्यानंतर ते थोडे थंड होऊ द्यायचे आहे आणि यानंतर ते एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचे आहे। या उपायाला गोडवा आणण्यासाठी तुम्ही यामध्ये गूळ किंवा खडीसाखर देखील टाकू शकता। हा उपाय तुम्ही दिवसातून अगदी कधीही करू शकता। सलग 2 ते 3 दिवस आणि दिवसातून 2 वेळा हा उपाय केला तर अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठ, पोट साफ न होणे यांसारख्या समस्या नष्ट होतील। आणखी 7 दिवस हा उपाय केल्याने रक्तवाढ होऊन रक्तशुद्धी होते आणि रक्तातील विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।